रायगडच्या अलिबागमधल्या नागावात 2 दिवसांपासून बिबट्याची दहशत आहे आणि या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला अजूनही यश आलेलं नाहीये। या बिबट्याच्या हल्ल्यात 5 ते 6 जण जखमी झालेत आणि बिबट्याला पकडण्यासाठी 2 टीम घटनास्थळी तळ ठोकून आहेत। काल रात्री उशिरापर्यंत बिबट्याचा शोध घेऊन त्याला पकडण्याचे प्रयत्न करण्यात आले, पण हा बिबट्या दुसऱ्या कुठल्या तरी बागेत गेला, त्यामुळे रेस्क्यू टीमच्या किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्याला पकडण्यात यश आलेलं नाही। त्यामुळे संपूर्ण नागाव परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे, कारण बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे। त्यामुळे आज सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा सतर्क राहावं असा इशारा दिला गेला आहे। मला सकाळी 6 वाजता निरोप मिळाला आणि सगळी टीम येत आहे। आता अधिवेशन चालू असल्यामुळे सगळे कर्मचारी कामातच आहे आणि जसा निरोप मिळाला तसा आम्ही आलेलो वन विभागाचे काही कर्मचारी। तर बिबट्याच्या हल्ल्यात 5 ते 6 जण जखमी झालेले आहेत। अलिबाग, नागपूर, पुणे सगळीकडे सध्या बिबट्यांची दहशत पाहायला मिळते, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अलिबागच्या नागाव वाळंज पारोडा या ठिकाणी बिबट्या आले। काल सकाळी सर्वत्र बातमी पसरली। बातमी पसरताना सकाळीच ही घटना समजतात सर्व स्थानिक रेस्क्यू टीम असतील, पुण्याची रेस्क्यू टीम असेल, त्याचबरोबर फॉरेस्ट डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट हे सगळे घटनास्थळी पोहोचले होते। त्या बिबट्याला पकडण्यासाठी त्या सकाळी बिबट्या आल्याचं समजतात। त्या ठिकाणी स्थानिक जे नागरिक आहेत, या नागरिकांवर 2 ते 3 त्यांनी हल्ला केला। यामधील एकाला सकाळी ते दोघांना अलिबाग रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले, परंतु दुपारनंतर घटनास्थळी पुण्याहून जी रेस्क्यू टीम आली त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांना पकडण्याचे पुन्हा प्रयत्न सुरू केले, परंतु काल रात्री उशिरापर्यंत या बिबट्याला जेरबंद करता आलं नाही। त्याचबरोबर उशिरा तो ज्या घटनेवर बसला होता त्या ठिकाणी पकडताना असताना त्यांनी पलीकडच्या ठिकाणी उडी मारल्यामुळं सदरचा बिबट्या हा पलीकडच्या वाडीमध्ये गेल्यामुळे त्याला रेस्क्यू करताना, त्याचबरोबर ती काल संध्याकाळी या ठिकाणी अटक प्रयत्न केल्यानंतर सुद्धा हा बिबट्या पकडण्यात पोलीस डिपार्टमेंटला असेल किंवा रेस्क्यू टीमला असेल किंवा स्थानिकांना यश आले नाही। त्यामुळे उशिरा झाल्यामुळे रात्री 8:30 ते 9 पर्यंत त्याची पूर्ण शोध घेत होते, परंतु बिबट्याला पकडणे शक्य झाले नाही। अशातच संपूर्ण या वाळंज पारोडा गावामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले पाहावयास मिळत आहे। या कारणास्तव तिथे स्थानिक सरपंच असलेल्या हर्षदा मळेकर यांनी आज संपूर्ण काल सुद्धा शाळेला सुट्टी देण्यात आली, परंतु आजही या ठिकाणी संपूर्ण शाळा ज्या आहेत त्यांना सुट्टी देण्यात आली। त्याचबरोबर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा मळेकर सरपंच यांनी केलेलं आहे। पुणे न्यूज, सागर जैन, रायगड।